अतिशय साधी आणि सोपी कृती आहे। त्यासाठी मी आलं आणि मिरची हे 2 वाटून घेणार आहे। मी 3 मिरच्या आणि एवढा आल्याचा तुकडा घेतला आहे, कारण त्यामुळे मसाले भाताला तिखटपणा जरा छान येतो। मटार घेतलेले आहेत, गाजर घेतलेले आहे, तुम्हाला फ्लावर वगैरे वापरतो तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घालू शकता। आणि हे जे मी घेतलेलं आहे शहाजिरं आणि हे दालचिनी, या 2 दालचिनी मी मोठ्या एवढ्या घेतलेल्या आहेत तुकडे करून, आणि शहाजिरं मी घेतलेलं आहे 5 चमचे। ते शहाजिरं हे मी तेल घालून भाजून घेणार आहे। त्यानंतर हा गोडा मसाला आहे, हिंग, मीठ, हळद आणि मोहरी आणि लाल मिरची पावडर। लाल मिरची पावडर आपण पाहिजे असेल तरच घालायची, कारण मी ऑलरेडी मिरची घातलेली असल्या कारणाने त्या मसाल्याला तिखटपणा येतो। आणि त्याच्यात आपण हे दालचिनी आणि शहाजिरं घालतो, त्याच्यामुळे एवढं काही वाटत नाही ते। आता हे आपण तेल तापलेलं आहे, मी पातेलं तापत ठेवलं होतं, तर हे आपण त्याच्यामध्ये चांगलं भाजून घेऊ। हे भाजताना याचा अतिशय सुंदर वास सुटतो, शहाजिरं आणि दालचिनी भाजताना। हे करपवायचं नाही आपल्याला नुसतं हे असं साधारण असं भाजून घ्यायचं, पण करपवल्यानंतर तो भात अति काळा दिसतो नंतर, आणि वरती आपल्याला परत हा काळा गोडा मसाला घालायचाच असतो। मी गोडा मसाला हातूनचा वापरते, मसाला चांगला आहे, वासाला किंवा चवीलाही छान आहे। हे सगळं आपण काढून घेणार आहोत। आणि मसाला भातासाठी आपण तांदूळ साधारणपणे अर्धा तास तरी आपण हा तांदूळ असा रवणीमध्ये भिजवून ठेवलेला आहे, त्यामुळे त्या भाताला व्हायला वेळ लागत नाही। हा आता आपण याची मसाले भाताची फोडणी तयार करू। हे मी परत तेल घालत आहे त्याच भांड्यामध्ये। तेल आपलं तापलं असेल, त्यामध्ये मी 2 चमचे मोहरी टाकत आहे। त्यानंतर मी कढीपत्ता टाकत आहे। कढीपत्ता टाकून झाला की मी लगेच त्यामध्ये गाजर टाकणार आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही बटाटाही त्याच्यामध्ये टाकू शकता, पण मला बटाटा नको म्हणून मी टाकत नाही। पेस्ट आलं आणि मिरचीची पेस्ट आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये, ती परतून घेणार आहोत। परतून घेणार आहोत। त्यामध्ये आपण आता हिंग टाकायचं आहे। हिंग मला स्वाद त्याचा आवडतो म्हणून मी 2 चमचे हिंग टाकला आहे। माझे हे 6 वाट्या तांदूळ आहेत। आता आपण त्याच्यामध्ये हळद टाकणार आहोत, परतून घेणार आहोत। मी तेलाचा वापर कमी करत आहे, त्याच्यामुळे तुम्हाला हे सुकं वाटत असेल, पण तेलाचा वापर कमी करून सुद्धा अतिशय सुंदर अशी टेस्ट त्या भाताला येते। आता आपण त्यामध्ये मीठ टाकणार आहोत। मी मीठ 3-3.5 चमचे मी मीठ टाकते। आता त्यामध्ये मी माझा हा भात राईस टाकणार आहे आणि तो मी चांगला परतून घेणार। आपण 2 चमचे हिंग टाकलेला असतो, त्या हिंगामुळे त्याला अतिशय छान वास सुटतो। हा तांदूळ आपण अगोदरच भिजवून ठेवलेला आहे, त्याच्यामुळे तो थोडासा फुगलेला असतो, आणि मग आपण थोडा वेळ भाजून त्यामध्ये गरम पाणी आपण ठेवलेलंच आहे करायला, आणि ते गरम पाणी घातल्यानंतर आपला साधारण 10 ते 15 मिनिटात हा भात आपण झाकून ठेवल्यावर अतिशय सुंदर शिजतो। आणि हा तांदूळ मी वाडा कोलम वापरलेला आहे, कारण तो वाडा कोलम तांदूळ छान शिजतो आणि बारीक असल्या कारणाने पटकन शिजतो, आणि त्याला टेस्टही अतिशय सुंदर आहे। हा आपण तांदूळ भाजतो आहोत, त्याच्यामध्ये मीठ सगळं मी टाकून घेतलेलं आहे, आणि आपण आता भाजतोय जरा।
याच्यामध्ये जास्त मी मिरची पावडर आपण टाकत नाही, कारण मसाले भाताचा कलर हा जास्त करून काळा असतो आणि आपण जर त्यामध्ये मिरची पावडर जर जास्त टाकली तर म्हणून आपण ओल्या मिरचीचा जेवढा आपल्याला प्रमाण तिखट पाहिजे असेल तर त्याप्रमाणे आपण त्या मिरचीचा वापर करायचा. आपल्याला पाहिजे तर आपण थोडं तिखट टाकू शकतो, पण कलर अतिशय सुंदर येण्यासाठी आपण हे असं करतोय आणि कलर आणि टेस्ट अतिशय सुंदर येतो आणि असा भात आपला गळ्याजवळ येत नाही, त्यासाठी आपण हे असं करून घेतो. आता त्यामध्ये मी हे मटार टाकत आहे. मटार टाकून मी भात परतून घेते. आता आपण त्यामध्ये हा जो काळा मसाला मी जो तयार केलेला आहे की हे शहा जिरं आणि दालचीन, तर हा एवढा सगळा मसाला मी ह्या 6 वाट्यांमध्ये टाकणार आहे. तुम्हाला मी आता तुम्हाला अंदाज हवा असेल तर मी तुम्हाला चमच्याने मोजून घालून दाखवते. 1 2 3 आणि साधारण 4 चमचे मी हा काळा मसाला आपला घरात तयार केलेला आता घातला आहे आणि ह्याच्यामुळेच त्या मसाले भाताला सुंदर असा स्मेल आणि त्याचा तो कलर, या दोन्ही गोष्टी त्या भाताला येतात. आणि त्यामध्ये आता मी हा आपला गोडा मसालाही घालत आहे. तो मी 3 चमचे घालत आहे, कारण नाहीतर मग त्याला एक उग्र स्मेल येतो आणि मग तो भात अगदी म्हणजे नकोसा वाटायला लागतो, कारण त्याला जास्त जर तो स्मेल आला तर मग तो भात आपल्याला नको वाटायला लागतो. त्याच्यामुळे मी ते काळा मसाला आपण 4 चमचे टाकल्यामुळे मी हा 3 चमचेच मसाला टाकलेला आहे. आणि हा तांदूळ अतिशय चांगला परतून घेतला आहे आणि तुम्ही बघत असाल की आता तांदूळाचं हे थोडंसं चेंज झालेला आहे. पहिला तांदूळ आणि हा आता तांदूळ छान भाजला गेला आहे आणि ह्याच्यामध्ये मी आता गरम केलेलं पाणी ओतणार आहे. ह्यामध्ये आपण शिजत असताना खोबरं टाकलं तरीही छान लागतो, पण मी शिजत असताना खोबरं टाकत नाही. त्याचं कारण जर आपला भात उरला तर त्याच्यामध्ये ते खोबरं शिजलेलं असल्या कारणाने तो लवकर खराब होण्याची शक्यता असते. त्यासाठी आपण ते वरून वापरू शकतो. थोडासा भात शिजत आल्यावर मी मध्ये थोडंसं खोबरं घालेन, कोथिंबीर टाकेन, पण ते आत्ता नव्हे. त्याच्यामुळे ह्याच्यात अगोदर खोबरं कोणी टाकू नये. आता मी हे गरम झालेलं पाणी, हे पातेलीवर पाणी मी यामध्ये ओतणार आहे. आधी मी पेटाचे पाणी ओतलेले आहे, कारण तांदूळ बारीक आहे आणि मटार पण आपण फ्रोझन मटार आणलेला आहे, त्या कारणाने ह्या गोष्टी पटकन शिजतात. वाटलं तर आपण वरून परत त्याला गरम पाणी घालू शकतो. आता ह्याच्यावर मी झाकण ठेवून ते शिजत ठेवणार आहे. झाकण ठेवलेलं आहे आणि हे ह्याचा वास सुटलेला आहे छान असा. आणि आता हे मी झाकण ठेवून देते. आता आपण झाकण उघडून बघणार आहोत. 6 मिनिटांनंतर आपला भात बराचसा तयार आहे, पाणी सुकलेलं आहे. त्याच्यातनं आपण थोडंसं वरून पाणी घालूया. अजून गरमच केलेलं पाणी थोडंसं वरून घालूया. गरज नाही, अतिशय सुंदर वास सुटलेला आहे. नंतर तुम्हाला भाताची टेस्ट सांगतीलच. आता मी त्याच्यावर गॅस बारीक केलेला आहे आणि मी वरती झाकण ठेवलेलं आहे. छान झालेला आहे. त्याचा कलरही बघू शकता. आता आपण हा टेस्टिंगसाठी देऊया. हे त्यावर तूप घातलेलं आहे, हे त्यावर खोबरं घातलेलं आहे. पण तुमच्या आवडीनुसार तुम्ही खोबरं घालू शकता. आणि खाताना ह्याच्यावर कांदाही अतिशय छान लागतो. कांदा लोणचं ही आपण वरती थोडीशी कोथिंबीर पेरून घेऊया आणि आपण आता हे टेस्टिंगसाठी देऊया. तुमच्या ताई साहेबांना त्याची टेस्ट करायला सांगूया. थोडंसं त्याच्याबरोबर थोडंसं तिला लोणचं देऊया. आता ती आपल्याला टेस्ट सांगणार आहे.
अतिशय सुंदर भात लागतोय. परफेक्ट आहे. लोणच्याबरोबर तर खूप छान लागतं. मसाले भात तयार आहे. मसाले भात अशा पद्धतीने तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. तुम्ही केल्यानंतर मला सबस्क्राईब